धक्कादायक. तापी नदीत बुडून शहादातील लिपिकाचा मृत्यू. शहादा प्रतिनिधी. शहादा शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तापी नदीच्या पात्रात बुडून येथील एका लिपिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शहादा येथील रश्मीनगर परिसरात राहणारे गिरीश यशवंत कुलकर्णी हे 4 मार्च रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता त्यांची दुचाकी शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील एका हॉटेलजवळ आढळून आली. यामुळे संशय बळावल्याने पोलिसांना कळविण्यात आले. नातेवाईकांच्या माहितीनुसार सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने स्थानिक मासेमारांच्या मदतीने तापी नदी पात्रात शोध मोहीम राबवली. या शोध मोहिमेदरम्यान नदीत गिरीश कुलकर्णी यांचा मृतदेह आढळून आला. गिरीश कुलकर्णी हे शहादा येथील स्थानिक विकास हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहादा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.